Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात थंडी कमी होऊन उकाडा वाढलेला आहे। महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये तर अक्षरशः दुपारच्या वेळेला चटके लागतात आणि अशातच म्हणजे थंडी कमी होऊन काही ठिकाणी चटके लागत असताना अशा परिस्थितीतच महाराष्ट्रातल्या काही भागात पुढचे काही दिवस पावसाची शक्यता असणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे। वातावरणात सातत्याने हे जे काही बदल होत आहेत यामुळे रुग्णांच्या संख्येत सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ होतीये। नक्की हे बदल का होत आहेत, वातावरणात पुढचे काही दिवस नक्की काय स्थिती असणार आहे, कुठे कोणता इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे आणि सद्यस्थितीला काय स्थिती आहे, या सगळ्या प्रश्नांविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट। तर स्क्रीनवर माझ्या पाठीमागे या सॅटेलाइट इमेजमध्ये आपण बघू शकतो की अगदी इंट्रोमध्ये मी उल्लेख केल्याप्रमाणे की एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे, चक्रीवादळ तयार झालेलं आहे आणि त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये पावसाचा अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। इकडे आपण बघू शकतो, इकडे मोठ्या प्रमाणात जे आहे ते चक्रीवादळ तयार झालेलं दिसून येत आहे आणि ह्या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून बंगालच्या उपसागरात सुद्धा एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होऊ शकतं आणि जर तसं झालं तर ऐन हिवाळ्यातही महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे। याविषयी अतिशय सविस्तर पद्धतीने हवामान खात्याने एक माहिती दिलेली आहे, ट्विट केलेलं आहे, ते सुद्धा आपण पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। तर यामध्ये आपण बघू शकतो की हवामान खात्याचं हे ट्विट आहे ज्यामध्ये सांगण्यात आलंय मलेशियातील मल्लाका समुद्रधुनीत आणि लगतच्या दक्षिण अंदमान समुद्रातील कमी दाब क्षेत्र तीव्र होण्याची शक्यता आहे। या प्रणालीची तीव्रता वाढत असून पुढच्या 48 तासात बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ होण्याची शक्यता आहे। आग्नेय अरबी समुद्रातही वाऱ्यांची स्थिती चक्राकार आहे असं हवामान खात्याने म्हटलेलं आहे। हवामान तज्ञ के.एस. होसाईकर यांचं हे ट्विट आहे, यांनी दिलेली ही माहिती आहे। सुरुवातीला सॅटेलाइट इमेजमध्ये आपण बघितल्याप्रमाणे की मल्लाका समुद्रधुनीमध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे, चक्रीवादळ तयार झालेलं आहे आणि त्याचा परिणाम म्हणून बंगालच्या उपसागरात सुद्धा चक्रीवादळ कमी दाबाचं क्षेत्र तयार होऊ शकतो। त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातल्या पुढच्या काही दिवसांमध्ये पावसाची शक्यता महाराष्ट्रात असणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे। नक्की कुठे काय स्थिती असणार आहे महाराष्ट्रात हे आपण पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहू शकतो। तर इथे या मॅपमध्ये आपण बघू शकतो की महाराष्ट्रातलं रत्नागिरी, याचबरोबर रायगड असेल, सांगली, कोल्हापूर, त्याचबरोबर कोल्हापुराचा घाटाचा परिसर आणि सिंधुदुर्ग, एकंदरीत दक्षिण महाराष्ट्राचा हा जो भाग आहे, दक्षिण महाराष्ट्राचे हे जे जिल्हे आहे इथे पावसाचा अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। मुसळधार स्वरूपाचा हा पाऊस नसणार आहे, हलक्या रिमझिम सरी बरसण्याची शक्यता या पट्ट्यात असणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे। मात्र जर बंगालच्या उपसागरात ते सायक्लोनिक सर्क्युलेशन जे आहे ते तयार झालं तर महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा पावसाची जी शक्यता आहे ती असणार असल्याचा सुद्धा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे। आता ह्या सगळ्यानुसार सद्यस्थितीला वातावरणाची काय स्थिती आहे, खास करून मुंबईत आता वातावरण कसं आहे, मागच्या काही दिवसात वातावरणात आणि आता काय नक्की बदल झालेले आहेत ते सुद्धा आपण बघू शकतो। 17 नोव्हेंबरला मुंबईत 18.9 अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं, 18 नोव्हेंबरला 17.74 अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं, 19 नोव्हेंबरला 16.2 अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं, 20 नोव्हेंबरला 17.2 अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं। पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात पुढे काय स्थिती होती। तर 21 नोव्हेंबरला 17.4 अंश सेल्सिअस, 22 नोव्हेंबरला 19.6 अंश सेल्सिअस आणि 23 नोव्हेंबरला 21.2 अंश सेल्सिअस असं तापमान मागच्या काही दिवसांमध्ये मुंबईत होतं। म्हणजे या ग्राफिक्समध्ये आपण बघू शकतो की मागच्या साधारण आठवड्याभरामध्ये वातावरणात जे आहे ते मोठ्या प्रमाणात बदल झालेले आहेत। आधी कडाक्याची थंडी मागच्या आठवड्यामध्ये मुंबई आणि महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये पडत होती, मात्र इथे आपण बघू शकतो की 23 तारखेपर्यंत 23 नोव्हेंबरपर्यंत जवळपास 21.2 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान जे आहे ते येऊन थांबलेलं आहे आणि ह्या तापमानात सातत्याने बदल होत असल्यामुळे संपूर्ण राज्यभरात रुग्णांची संख्या सुद्धा वाढतेय, सर्दी, खोकला आणि तापाचं सुद्धा प्रमाण वाढलेलं आहे। तर अशा पद्धतीने वातावरणाची पुढचे काही दिवस स्थिती असणार आहे। तुम्हाला या संदर्भात काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मुंबई तकला सबस्क्राइब केलं नसेल तर मुंबई तकला नक्की सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।